माझ्या महाराष्ट्रातील एस सी एस टी ओ बी सी आणि मायनॉरिटीचा 90% लोकांनो, बघा दादांनो, मी आपणास सांगतो, आपल्या मोबाईलमध्ये टाका आणि बघा काँग्रेसची स्थापना कोणी केलेली आहे, BJP RSS कोणी बनवलेले आहे. त्यानंतर राजीव गांधीचं महात्मा गांधीचं आंदोलनाला आम्ही SC ST OBCच्या लोकांनी स्वतःचं जीव दिलं पुढच्या पिढीच्या भविष्याकरता. आणि त्यानंतर त्यांनी मारलं आणि बाबासाहेब आंबेडकरने संविधान पीठात नाही जाऊ दिलं. जोगेंद्र मंडलनी रिझाईन केलं दादांनो आणि बाबासाहेबाला तिथले मुसलमान आणि आदिवासीने तलवारीच्या टोकावर, ठीक आहे, निवडून आणलं. आणि एवढे शातीर लोक गांधीजीला ज्यांनी मारलं, नाथूराम गोडसे, हे काँग्रेस BJP एकच आहेत बघा नेटवर्क, त्याला सुनता केलेला होता. तिथं PN गाडगेडचे वडील होते. अरे नथू आणि चड्डी कोण बघितलं, सुनता केला होता. आणि यांना दंगल करायची होती हिंदू मुस्लिम, कारण आम्ही शिकलोच नव्हतो. आणि बाबासाहेबांनी जेव्हा 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा संविधान केलं, तेव्हा हे म्हणतात की बघा आम्ही मनुस्मृती पाहिजे. 25 म्हणतात हिंदू राष्ट्र, म्हणजे मानसिक गुलाम. आणि बाबासाहेब मानवतावादी थे. शिवाजी महाराजांनी स्वाभिमान शिकवलं. बघा त्यांच्याकडे कोण होते, एवढे मुस्लिम सरदार, मुस्लिमच्या इथून त्यांच्या सरदार लोकांनी हे आणि मुलगी, तरी त्या बिचाऱ्यांनी सांगितलं कोणी हात नाही लावायचा माझ्या बहिणीला, आणि शेतकऱ्याच्या डेटाला हात लावता कापून टाकेल. आणि स्वाभिमान शिकवलं शिवाजी महाराजांनी, बरोबर आहे. आणि बाबासाहेबांनी बघा एवढे महामानव, यांनी एवढं अत्याचार केलं, जाळलं आमच्या बहिणींना, कत्ल केलं. केरळामध्ये आदिवासी पोरीचे स्तन कापायचे. आणि एवढी परिश्रमा केली संतांनी, बघा जिजाऊनी संतांनी केली. तुकारामाला मारलं, ज्ञानेश्वराला मारलं. त्यानंतर राजे महाराजांनी लढाई केली. आणि 16व्या शतकात तुकाराम महाराज, आणि 19 फेब्रुवारी 1630चा जन्म शिवाजी महाराज एवढा शूर राजा झाला, ज्यांनी तुकाराम महाराजांना गुरु बनवलं. JM रोडला अजूनही ते मंदिर आहे. त्यानंतर बघा जिजाऊ लढली, स्त्री होती, कशासाठी लढली, अन्यायाविरुद्ध. त्यानंतर संभाजी महाराज ज्यांचे 32 तुकडे केले, 10 ग्रंथ लिहिले, आणि 10 ग्रंथ लिहून काय केलं त्यांनी, एकसुद्धा लढाई नाही हारली. आणि बलिदान दिलं, कापलं त्यांना, आणि सांगितलं गणपत मार हात लावशील तर, पण आम्ही मार्शल कोम आहोत, आम्ही कोणाच्या बापाला सत्यासाठी मेलो तरी चालेल. त्यानंतर जिजाऊ लढली, कशासाठी, न्यायासाठी. अहिल्याबाई होळकर लढल्या, ताराराणी लढल्या. जिजाऊसुद्धा विदर्भातली होती, लक्षात ठेवा. अहिल्याबाई होळकर ST होती, लक्षात ठेवा. आम्ही असे नाही आहोत गद्दार लोक. आणि त्यानंतर 18व्या शतकात ज्योतिराव फुलेंनी शाळा काढली. त्यानंतर त्यांनी सावित्रीला शिकवलं, आणि 1 जानेवारी 48पासून सगळ्या शाळा हे केलं, आणि सांगितलं जो कोणी शाळेत जात त्याला 1 पैसा फाईन दे बहुजन लोकांना. त्यानंतर बघा दादांनो, 74चा जन्म शाहू महाराजांचं, बिरसा मुंडाचा जन्म 75चं. आणि जेव्हा ज्योतिराव फुलेंनी महाराजांची समाधी काढली शोधून आणि शिवजयंती केली पहिल्यांदा, हा बघा टिळक आतंकवादींनी गणेशोत्सव सुरू केलं. आणि जेव्हा गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचं असूट दिलं, हा बघा आतंकवादी. बघा नेटवर कोणी काढलेली आहे काँग्रेस 1885. आणि शाहू महाराज आणि बाबासाहेबांचं बघून कोणी काढले 1925मध्ये RSS संघटना. आणि शाहू महाराजांनी सांगितलं बहुजनांचं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि जिवंतपणे बिंदूचा पुतळा उभारला. बघा ते मी वास्तववादीवर बोलतो. आणि शाहू महाराजांना पॉयजनून मारलं 9 मे 1922ला. 6.5 फूट महाराज एका बुक्कीनं पाळत होते. गद्दार, मराठा गद्दार आहेत स्वातंत्र्यानंतरचे, बघा. त्यानंतर बाबासाहेबांनी मंदिर आणि याच्यासाठी, आणि 36ला SC STला आरक्षण दिलं. 42मध्ये चले जावं म्हटलं, सेकंड वर्ल्ड वॉर होता, त्यावेळेस हिटलर झालेला आहे 20-30 वर्षासाठी. कोण लढले हो, गांधीच्या एका शब्दावर आम्ही लढलो, बघा. आणि बाबासाहेबाला संविधान पीठात जाऊ दिलं नाही. जोगेंद्र मंडलनी रिजाईन करून बाबासाहेबाला आदिवासी आणि कोण मुसलमान लोकांनी तलवारच्या टोकावर जिथून जे निवडून आलेत, आणि त्यावेळेस काय म्हणतात, हे आम्हाला काय पाहिजे, मनुस्मृती पाहिजे. आणि तो भाग यांनी पाकिस्तानात पाठवलेला आहे. तो पाकिस्तान भाग आहे आता. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय
आणि बाबासाहेब मानवतावादी होते. बाबांना त्यांनी काय केलं, प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिलं. त्यांनी विचार नाही केलं की यांनी मनुस्मृती करून माझ्यावर एवढा अन्याय केला का समाजावर अन्याय केला. आणि काय सांगितलं, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय. बरोबर आहे. 4 अधिकार, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया आणि एक मताचा अधिकार देणं सांगितलं. तुम्ही प्रत्येकाने टॅक्स भरायचं. 1950 पासून यांनी काय राज्य केलं ते सांगतो, त्याची पण डेफिनेशन तयार केलं. बघा, वर्ण व्यवस्थेतील 10% लोक आणि महाराष्ट्रातील पेशवाई, राजेशाही आणि घराणेशाही यांनी जिजाऊ शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर यांचे हे देशद्रोही लोकांनी मिळून 90% SC ST जे 5,000 पासून गुलाम आहेत, यांच्यावर यांच्या हुकुमशाही करून यांच्या आया बहिणींचं भोग करायचं आणि आम्हाला जनावरसारखं ट्रीटमेंट करायचं. त्यासाठी चाललेली हुकुमशाही म्हणजे लोकशाही. सत्य आहे का? डेफिनेशन विचार करा. 51 बाबासाहेबांनी कालेकर आयोग SC STला दिलं होतं. आणि हिंदू कोडविल जो महिलांना, हे महिला हे आलेले आहेत पूर्वदत्तला मारून 5,000 वर्ष अगोदर. तेव्हापासून हे आया बहिणींना आमचं स्वातंत्र्य भोग करतात. आणि हे जे आहेत, हा जो शरद पवार आणि घराणेशाही आहे, हे सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्ड आहे. मी प्रूव्ह केलेलं आहे. आता परत एकदा प्रूव्ह करतो. आणि 52 जेव्हा इलेक्शन झालं, बाबासाहेबाला तो नड्डा म्हणतो पूर्ण पार्लमेंट आतंकवादी आहे, डिक्टेटरशिप, एवढं कुठल्या देशामध्ये नाही आहे. आणि बाबासाहेबाला 78,000 मतं इन्व्हॅलिड केलं आणि 14,000 पाडलं आणि लोकशाहीला सुरुवात झाली. मला सांगा, कोण शिकलेले होते? SC ST OBCच्या मूल निवासी लोकांनो, तुम्हाला गुलाम, तुम्ही शिकले होते का त्यावेळेस? हेच लोक शिकले होते? बघा दादा, कोण करत आहे ते नेटमध्ये बघा. आणि जगामध्ये असा ब्रह्मा कुठं आहे का ते बघा. आणि आता निघा पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी. काटा यांना कापा. आणि सीख भाइयों बदला लो 84 का, काटो सालों के इनको. और 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली आणि 6 डिसेंबरला मिळाले 56ला ते सुद्धा त्याचं खून करण्यात आलेलं आहे. मला सांगा, कोणी SC ST OBCचे लोक शिकले होते का ज्यांच्यावर 5,000 पासून बायांवर, बाया म्हणजे या भोगच्या वस्तू म्हणून यूज करतायत. आणि आम्ही शिकलो नव्हतो. माझे 59चा जन्म आहे दादांनो, 15-10. रेडिओ तरी होतं का माझ्या घरात? आणि शिकलो तरी होतो का? म्हणजे आम्ही गधे घोडे? कारण मानसिक गुलाम आहो आम्ही 5,000 पासून. बघा काय म्हणतात, जी परिस्थिती स्वातंत्र्य पोर 90 पक्के राक्षसगण. बरोबर आहे. आजच्या दिवस हे कॅलेंडर, हे खा ते खा, आणि आमच्याकडे माल आणून द्या. त्यानंतर विद्येची देवता कोण? सरस्वती. तुम्हाला स्वातंत्र्य कुठं मिळालं आहे? हां, देशद्रोही कोण? संभाजी महाराज. हां, तुकाराम महाराज खून केलं. आणि लॅटर एंट्री कोण बसतात पर्सनल इंटरव्ह्यूला? कोण शिकले आहेत? घराणेशाही, पेशवाई आणि राजेशाही. बरोबर आहे. आणि मेल्यानंतर किती वाजता पेटवायचं ते? तर जगामध्ये असं कुठं ब्रह्मा आहे का? टाका ना नेटवर. किती अन्याय त्याच्या सहन करायचं मला सांगा. काही लिमिट आहे की नाही? आहे का जगामध्ये असं आहे का 90% लोकांच्या आया बहिणींना तुम्ही बलात्कार करा, खून करा, त्यांनी माफ करायचं आणि तुम्ही लोकांनी मेहनत करा जनावरासारखं, आणि आम्ही मलाई खाता जो बोलेल त्याला मारू आम्ही? बरोबर आहे. 1 मे 1960ला विदर्भ केलं, कोणी मागणी केली होती? आणि 62ला कतलखाना काढला आहे आमच्यासाठी. आम्ही पुढारलेले आहो. कारण जंगल जमीन यांना पाहिजे ना. म्हणजे किती डोकं. आणि हा 65 पासून राजकारण करतोय हा चमडी चोर शरद पवार. हे घराणेशाही, पेशवाई, राजेशाही, हे गधडे गद्दार लोक. शिवाजी महाराज, शाहू महाराज, जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सगळ्यांना गद्दार. हे जे महाराष्ट्रातले पेशवाई. आणि बघा दादांनो, त्यानंतर 76ला एअर रिस्ट्रिक्शन हटलं आणि 1,10,00,000 2चे किती झाले? 4. ऐको धनगरानो, STच्या 33 जातीनो, आता बलिदान द्या आता. आणि कापा यांना. पहिले समाजाचे SC ST OBC लोकांना कापा घरात घुसून. या भोसडीच्या ऑर्डरप्रमाणे चमडीन हे ज्यांना वोटसुद्धा घेता येत नाही, काल बघितलं. आणि त्यानंतर बघा, इंदिरा गांधींनी 69च्या दशकमध्ये सगळ्या प्रायव्हेट बँकांना नॅशनलाइज केलं. अंडरटेकिंग काढल्या तिने.
71मध्ये बांगलादेशला जिंकून दिलं, मानवतावादी होती ती. 73मध्ये दुष्काळ झाला आणि 74-75ला कोणाची आहे AIDF? कोण आहे ते बघा नेटवर. काँग्रेसी तेच, BJP तेच. आम्ही शिकलो आहो का? आणि आज हा चमडी चोर शरद पवार इंदिरा गांधीला तो आलेला आतंकवादी राम जेठमलानीने राजनाथांच्या विरोधात बघा निर्वासित जेठमलानी आणि इंदिरा गांधी विरोध केलं. आणि 77ला कोणाला? मोरारजी देसाई, चरण सिंग, लालू प्रसाद यादव बघा सच्चा नेता, किती बिचाराचे हाल केले. रामविलास पासवान आणि मंडल होते तिथं, त्यांनी स्थापना केली. तेव्हापासून हे लोक पूर्ण हे झालेत. आता मला 77ला किती लोक शिकले होते सांगा, किती लोक शिकले होते? आणि त्यानंतर कोण होय 77ला पुलोदची स्थापना करणारा? हा देशाला वाट लावणारा नाही, देशाचा दुश्मन. हे महाराष्ट्रातला हा आहे चमडी चोर शरद पवार, आतंकवादी. आणि हे यांच्या संघटना आहेत. संभाजी ब्रिगेड असो, सगळ्या हे शिवाजी महाराज, जिजाऊ, त्यानंतर संभाजी महाराज, सगळ्यांचे हे देशद्रोही लोक आहेत. त्यांनी न्याय दिलेला आहे. आणि 80मध्ये जनसंघाची BJP झालेली आहे, बरोबर आहे. आणि 81मध्ये इंदिरा गांधीचं मराठा कुठं लेक्चर आहे बघा, ही देश के लिए मेरा खून का एक बूंद काम में आहे. तिला माहीत होतं, पण त्यावेळेस फक्त TV आलं होतं काही लोकांकडे. प्रगती कशी होते? आपलं टेक्नॉलॉजी सायन्सनेच होते ना. आणि त्यानंतर बघा दादांनो, हे मार ओरडतात, कधी यांनी जनगणना केली का? हे सगळे आतंकवादी लोक आहेत. आणि यांना काय झालेलं आहे, यांना सवय झालेली आहे रोज नवीन चमड्या. आजही आमच्या बायांसोबत काय होत आहे बघा. गेट करार केला, राजीव गांधींनी म्हटलं 1 रुपयामधला 10 पैसा खर्च करतात आणि 90 पैसे खातात. 15-85 त्याची कत्ल करून टाकले तुकडे. नाव काय? श्रीलंका. OBCला क्रिमिनल लावलं. आणि आज एवढी परिस्थिती वाईट आहे बघा दादांनो. खरं आहे का खोटा मी बोलतो ते? हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रातला हा एकमेव माणूस जो चमडी चोर आणि हेही चमडी चोर यांच्याशी मिळून पूर्ण भारताचं बदनाम केलेलं आहे. 85 करोड 5 किलोनी कोण आहेत? ऐका, जरांगे पाटील. आता कुठं गेले हो? 1 लाख, 1 मराठा, लाख मराठा. आणि त्यानंतर सगळं संपलं. आत्मनिर्भर 58,000 शाळा बंद, बरोबर आहे. कोरोना काळामध्ये करोडो लोकांना मारलं मेडिसिनसाठी. ट्रेन बंद करून बघा, जिवंत उदाहरण आहे. पायी जात होते लोक, बिचारे मेलेत कितीतरी. त्यानंतर नाटकं डिसेंबरमध्ये 2 पोरांना पाठवलं बघा, कानून केलं, जो कोणी बोलेल त्याला. किती नौटंकीबाज आहे. आणि त्यानंतर आज शेतकरी देशद्रोही 14 महिने राहिले तर निघालं का कोणी? त्यानंतर पण शाळा बंद तुमची. त्यानंतर 25 लाख पोरांचं आयुष्य बर्बाद केलं. मुसलमान कोण? आतंकवादी. आम्ही नक्षलवादी. आमच्या आया बहिणी फुकट. आजी बघा मणिपूरमध्ये इतकं ते अन्याय अत्याचार करून. आणि आज हे कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, ब्युरोक्रेसी, हे सगळे चमडी चोर आतंकवादी लोक बसलेले आहेत. आणि हा आतंकवादी बघा, एवढं फ्रॉड इलेक्शन झालं तरी आणि नौटंकी करतो. तेव्हा महाराष्ट्रातील लोकांनी एसी पहिला आपल्या आमदार का ऑर्डरप्रमाणे, काय ऑर्डर? चमड्या घ्या, ऑर्डर, बरोबर आहे. ऑर्डरनुसार काम करा, बरोबर आहे, ठीक आहे. त्यासाठी आता महाराष्ट्रातील लोकांनो, हे गद्दार, शिवाजी महाराजाचे गद्दार, तुकाराम महाराजाचे गद्दार, संभाजी महाराजाचे गद्दार, जिजाऊचे गद्दार, अहिल्याबाई होळकरचे गद्दार, तारा राणीचे गद्दार, राजाराम महाराजचे गद्दार, फुलेचे गद्दार, त्यानंतर शाहू महाराजचे गद्दार आणि बाबासाहेबचे गद्दार. मला सांगा, मी बोलतो ते सत्य आहे का? सत्य. यासाठी निघा. पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी तुम्ही आपल्या परत भविष्य रस्त्यावर उतरा. आणि पहिले SC ST लोकांना मारा. आणि मराठ्यांना खरंच तुम्ही अवलादी असेल ना, पहिलं मारा मराठ्याच्या आमदार खासदारांना. आणि या कुत्र्याला पहिलं मारा. हा हरामखोर पूर्ण भारताला गुलाम केलेला आहे. अशा पद्धतीने आता अन्याय सहन नाही करायचं. कापून काढू हे जे 10% लोक आणि हे घराणेशाही आणि हे आमदार खासदार. सत्य का सत्य? तरच तुम्हाला हे मिळेल. सगळं संपलेलं आहे. आहे का जगात असं? आहे कुठल्या देशात? आहे का जगात? एक कमिशनर आम्हाला गुलाम करेल? अरे गांडू, तुम्ही थांबा, तुमचा कत्ल करणार आहेत. हाय बिरसा मुंडाचा खून होय. चला दादांनो, मी बोलतोय ते सत्य का सत्य? आणि याच्यात 1% जरी असेल चुकीचं, कारण तुमच्याकडे किती पैसा याला महत्त्व नाही. बघा CBI ED कसे ॲक्ट बनवले आहेत. आणि या पद्धतीने
आता जर तुम्हाला तुमच्या पोराचं भविष्य विचार असेल तर निघा आणि मारा यांना खून करा मराठ्याच्या आमदार खासदारांचं, SC ST सगळ्यांचं. आणि सगळ्यात उद्या शरद पवार हा चमडी चोर हरामखोर, माझ्या पोरीनं आता तुमच्यावर अन्याय नाही होऊ देणार मी, हा बिरसा मुंडा आहे.